श्री स्वामी समर्थ. तर खूप कामाचा व्याप वाढला होता, कारण की आता लग्न सराई चालू आहे. त्याच्यामुळे ना ब्लाऊजचे खूप ऑर्डर आलेल्या होत्या. मग त्या पूर्ण करता करता ना मला दिवस पुरत पण नव्हता. त्याच्यामुळे ना मी व्हिडिओ काढणं आहे ना बंद केलं होतं. जवळजवळ महिना झाला तर मी एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता. आणि आज थोडंसं रिलॅक्स होतं, त्याच्यामुळे ना आज आम्हाला भाभीन त्यांनी जेवायला बोलवलं होतं. त्यांचं खूप दिवसापासून चाललेलं होतं, पण वेळ नसल्यामुळे ना मी काही त्यांना नकारच देत होती. मग त्यांनी आज फायनली आज बोलूनच घेतलं. तर मग म्हटले चल थोडंसं आपण रिलॅक्स पण होऊ, म्हणून आम्ही गेलो. जेवण झाल्यानंतर तिथं खालीच आईस्क्रीमचा गाडा होता थोडंसं थोड्या अंतरावर. मग आम्ही आईस्क्रीम पण खाण्यासाठी गेलो आणि स्वामीला पण चारले. आणि खूप गरमी आहे, त्याच्यामुळे आईस्क्रीम खाण्याची मजा पण वेगळी असते. आणि ही साडी ना मी माझ्या देराच्या लग्नात घेतली होती, आणि जेणेकरून आहे ना ती नंतर यूज पण करता येईल ना, म्हणून मी तशी घेतली होती. आणि आता आहे ना ती डेली यूजमध्ये ना मी ती वापरून टाकेल, कारण की त्या ट्रेंडिंग साड्या ठेवून ठेवून आहे ना नंतरून त्या घालूशी पण वाटत नाही. त्याच्यामुळे ना म्हटलं चल ते आपण यूज करून टाकली पाहिजे. आणि माझंही ना मशीनवर बसून बसून खरंच ना अक्षरशः इतकं कंबर दुखतं ना, तर बास रे बास. तर मी ना थोडंसं कमरेवर हात ठेवून पण उभी राहिली होती, कारण की कंबरच एवढं दुखत होतं ना त्याच्यामुळे. आणि बघा पटकन आवरलं आणि मग आली होती. आणि साडी ना खरंच छान वाटते, पण उंचीला आहे ना थोडी ही साडी कमी आहे. त्याच्यामुळे जे जास्त उंच असेल त्यांनी घेऊ नका. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.